नमस्कार, मी ईशा जगताप हितगुज या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। यातून आपण तज्ञांकडून आरोग्यविषयक सल्ला मिळवतो। खरं तर आपलं वय जसजसं वाढत जातं तसशी शरीराची ऊर्जा कमी होत जाते, थकवा जाणवू लागतो। पण काळजी नसावी, कारण आता प्रत्येक आजारावर अगदी ॲडव्हान्स अशी ट्रीटमेंट आलेली आहे। आज आपण गुडघे, सांधे, खुबे ॲडव्हान्स प्रत्यारोपण या विषयावर माहिती मिळवणार आहोत। त्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत नागपूरमधील नामवंत हाडं आणि सांध्यांचे तज्ञ डॉक्टर प्राजक्तम लेंडे, ज्यांनी उपचार करून कित्येक जणांचं आयुष्यच अगदी बदलून टाकले। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्ते। डॉक्टर प्राजक्तम लेंडे यांनी MBBS, डी ऑर्थो, FIIS, FIAS चं शिक्षण घेतलंय। ऑर्थोपेडिक्स, जॉइंट रिकन्स्ट्रक्शन आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह टेक्निक्सचा त्यांना व्यापक असा अनुभव आहे। निवा ऑर्थोपेडिक अँड जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरचे ते फाउंडर सर्जन आहेत। टोटल नी हिप रिप्लेसमेंट, ACL लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन्स आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर रिपेअर्स ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्र। आज डॉक्टर आपल्याला गुडघे, खुबे सुदृढ कसे ठेवावे याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत। या अवयवांवर जर कधी शस्त्रक्रियेची वेळ आली तर काय करावं हे देखील ते आपल्याला आज या ठिकाणी सांगणार आहेत। आता आपण वेळ न दवडता आजच्या चर्चेला सुरुवात करूया। सर, आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आम्हाला हे जाणून घ्यायचंय की आपल्याला ऑर्थोपेडिक आणि सांधे प्रत्यारोपण सर्जन बनण्याची प्रेरणा कुठून मिळाली? ॲक्च्युली माझे आई बाबा दोघेही डॉक्टर आहेत आणि त्यांनी गेली 30 ते 35 वर्षापासून एका खेड्यागावामध्ये रुग्णसेवा व समाजसेवा केली आहे। त्यातून प्रेरित होऊन मी या प्रोफेशनमध्ये जाण्याचं ठरवलं आणि समोर शिकल्यानंतर मला ऑर्थोपेडिक सर्जन व्हायची इच्छा झाली आणि मी झालो। अगदीच आपण पाहतो की जसजसं वय वाढत जातं तसतसे जसे मी सुरुवातीलाही सांगितले की आपलं शरीर कमकुवत होत जातं। अनेक जणांना गुडघेदुखी जाणवते। गुडघे दुखण्याचे कारण नेमकी काय असतात डॉक्टर? बेसिकली गुडघेदुखीचे 4 मेजर कारणं आहेत। सगळ्यात पहिले ऑस्टिओआर्थरायटिस हे कारण आहे। ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयानुसार येणारा वेअर अँड टिअर जॉईंटमध्ये, त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो। सेकंड कारण आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस। रुमॅटॉइड आर्थरायटिस हा कॉमन टाईपचा एक आर्थरायटिस आहे। एक 30 ते 45 वयोगटातल्या लोकांना तो आजार होत असतो। तिसरं कारण गाऊट नावाचा एक डिसीज असतो। रक्तामधलं सिरम युरिक ॲसिड नावाचं घटक वाढल्यामुळे हा गाऊट नावाचा आजार होतो। आणि चौथं कारण इन्फेक्शन। ॲक्च्युली सांधा खराब होणे, सांधा खराब झाल्यानंतर एक्झॅक्टली होतं काय त्याच्यावर पण आपण आज पहिले बोलू। आपल्या नी जॉईंटमध्ये हा मधातला जो पार्ट असतो याला आपण कार्टिलेज म्हणतो किंवा याला खुर्चा म्हणतो। हा खुर्चा हळूहळू खराब व्हायला लागल्यामुळे जॉईंटचे हे हाडं जे असतात ते एकमेकाला घासायला लागतात। आणि म्हणजे बेसिकली आपण जर नॉर्मल लँग्वेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला तर आपलं जे नख असतं, नखाला नख घासल्यानंतर आपल्याला तेवढं दुखत नाही, पण नखाच्या आतमधली जी लेअर असते ती खूप नाजूक असते आणि खूप सेन्सिटिव्ह असते। तसंच हा खुर्चा जेव्हा खराब होतो, त्या खुर्चा खराब झाल्यामुळे ह्या दोन्ही हे जे हाडं असतात आपल्या गुडघ्याचे ते एकमेकाला घासायला सुरुवात होते आणि पेशंटला दुखणं हे सुरू होतं, पेशंटला पेन हे सुरू होतं। संधिवात हे गुडघेदुखी मागचं एक कारण आहे असं आपण सांगितलं। संधिवातावर आता कोणकोणते ॲडव्हान्स उपचार आलेले आहेत डॉक्टर? संधिवातावर आणि गुडघेदुखीवर बेसिकली आम्ही यांना कॅटेगरीमध्ये टाकतो। स्टेज 1 ते स्टेज 4 अशा कॅटेगरीज असतात। स्टेज 1 मध्ये आपण काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायला लावतो। पेशंटला त्यांचं वेट जे आहे ते नियंत्रित करायला लावतो, थोडा आहार संतुलित घ्यायला लावतो आणि काही गोष्टी अवॉइड करायला लावतो। लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये पेशंटला मांडी घालून बसल्याला आपण बसू देत नाही, कमोड यूज करायला लावतो, इंडियन टॉयलेटचा वापर न करायला लावत नाही आणि शिड्या चढणे थोडं टाळायला लावतो आणि काही एक्झरसाइज असतात आणि काही जे औषधं असतात गोळ्या त्या आपण पेशंटला स्टार्ट करून स्टेज 1चा आर्थरायटिस आपण ट्रीट करू शकतो। स्टेज 2 आणि स्टेज 3 मध्ये दुर्बीणद्वारे आपण ऑपरेशन करतो किंवा काही गुडघ्यांचे अँगल चेंज करण्याचे ऑपरेशन असतात ते आपण करू शकतो। आता स्टेज 4 मध्ये आपण टोटल नी रिप्लेसमेंट ही सर्जरी करतो। स्टेज 4 मध्ये आपण टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी ही करतो।
अगदीच. खरं तर पुढचा प्रश्न याबाबतच आहे आपल्यासाठी की टोटल नी रिप्लेसमेंट आणि टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं यात काय होतं डॉक्टर? अर्थातच फक्त 3 ते 4% 100% पेशंटपैकी 3 ते 4% पेशंटलाच टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरीची गरज पडते. अच्छा. ॲक्च्युली टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आपण बेसिकली हा जो फिमरचा जो भाग असतो तो जो हा चेंज करतो आणि हा कट करून आपण इथे इम्प्लांट टाकतो. ते मेटलचं इम्प्लांट असतं. तसंच आपण या टिबियामध्ये पण करतो आणि मधात जो पॉली टाकतो तो हाय क्वालिटीचा पॉली असतो आणि हा जॉईंट स्पेसला मेंटेन करतो. अगदी पेशंट पण हे ओळखू शकतो की पेशंट पण हे समजू शकतो की मला टोटल नी रिप्लेसमेंट केव्हा करायचं आहे, मी केव्हा एंड स्टेज आर्थरायटिसमध्ये चाललो. जर रुग्ण किंवा पेशंट अर्ध्या तासापेक्षा जास्ती चालू शकत नाही तेव्हा समजून घ्यायचं की तो एंड स्टेज आर्थरायटिसमध्ये आहे. जर पेशंटला रोजच्या त्याच्या झोपताना पण कड वगैरे पलटताना जेव्हा गुडघे दुखतात किंवा सांधे दुखतात त्यावेळेस त्यांनी समजून घ्यायचं की तो एंड स्टेज आर्थरायटिसमध्ये आहे. तसंच पेशंटचा दिवस हा पेन किलर घेतल्याशिवाय कंप्लीट होत नाही किंवा जात नाही त्यावेळेस त्यांनी समजायचं की त्याला तो एंड स्टेज आर्थरायटिसमध्ये आहे. तर टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी ही आम्ही एंड स्टेज आर्थरायटिस पेशंटसाठी सुचवतो आणि करतो. खरं तर आजवर आपण अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत डॉक्टर. Yes. आज आपण त्या रुग्णांचा अनुभव कसा आहे आणि आता ते कसे चालू फिरू शकतात हे त्यांच्याचकडून जाणून घेऊया. बिलकुल. सर्वप्रथम मी डॉक्टर प्राजक्ता लेंडे या सरांचं मनापासून आभार मानतो. कारण मी माझ्या आईच्या दोन्ही पायाच्या गुडघ्यांची नी रिप्लेसमेंट त्यांच्याकडून करून घेतलं. मी जेव्हा सुरुवातीला सरांकडे आलो त्यांनी मला विश्वास दिला. आईला माझ्या म्हणजे BP, शुगर प्लस कोलेस्ट्रॉल हे सगळे डिसीज असताना सुद्धा सरांनी एक विश्वास दिला की मी काही काळजी करायची गरज नाही आणि व्यवस्थित सगळं काही होईल. इतक्या छान प्रकारे दोन्ही पायांचं ऑपरेट केलं आणि ऑपरेट केल्यानंतर आता आईला मला चालताना पाहून म्हणजे असं वेगळाच आनंद होत आहे. कारण ती आधी चालायची सुद्धा नाही आणि आज ती सध्या ती वॉकरच्या सपोर्टने चालते आहे. पण अधेमध्ये ती वॉकरला बाजूला ठेवून स्वतः म्हणजे विदाऊट वॉकर पण ती चालते. ते पाहून म्हणजे आम्ही माझ्या घरचे सगळेजण एवढे आनंदी आहोत आम्ही. आणि मी तर म्हणजे प्रत्येकाला रिकमेंड करेन ज्यांना कोणाला त्रास असेल तर सरांकडे नक्की या. नक्की सरांकडून तुम्हाला 100% तुम्हाला जे तुम्ही एक्सपेक्ट केलं आहे त्याच्यापेक्षा. आम्ही खूप डॉक्टर केले, दवाखाने केले पण काहीच फायदा नाही. माझ्या चुलत भावाने सांगितलं की प्राजक्ता लेंडे हे सर AVNचे सर्जन आहे. मग आम्ही यांच्याकडे आलो. इथे आल्यानंतर आम्हाला सरांनी इतक्या छानरित्या समजावून सांगितलं. आम्ही एक्सरे काढले सरांनी, काही टेस्ट केल्या. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करा आणि ऑपरेशन केल्यानंतर या व्यक्तीला जो त्रास आहे तो त्रास म्हणजे 2-4 दिवसातच कमी होईल. तर नेमकं तसंच झालं. आम्ही ऑपरेशन केलं. सरांनी आम्हाला सजेस्ट केलं ऑपरेशन करा. तर आम्ही ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्यानंतर अगदी 4 दिवसात माझी जीभ अशी चालायला लागली. म्हणजे जो व्यक्ती 1.5 वर्षापासून जो इतका त्रास होता तो व्यक्ती अगदी 4 दिवसात असा नॉर्मल झाला की आम्हालाही आश्चर्य वाटलं. प्राजक्ता सरांनी खूप चांगल्यारीत्या सर्जरी केली. इथला जो पूर्ण स्टाफ आहे तो स्टाफ पण खूप छान आहे आणि प्राजक्ता सरांनी जी गायडन्स केलं त्याच्यामुळे माझं दिल आज म्हणजे आपल्या पायावर उभे पण राहू शकत आहे. आणि ACL लिगामेंट सर्जरी झालेली आहे आणि ती प्राजक्ता लेंडे सरांनी केलेली आहे आणि त्यासोबत मिनिस्कस सर्जरी सुद्धा झालेली आहे. इथल्या स्टाफनी आणि सरांनी खूप खूप मदत केली आणि मी आता 2 महिन्यातच चालायला पण लागली आहे. छान रिस्पॉन्स दिला आणि छान रिकवरी आहे. मेरा एक छोटा सा एक्सीडेंट हुआ था एंड देन मैंने डॉक्टर प्राजक्ता लेंडे सर को विजिट किया. उन्होंने मेरा MRI रिपोर्ट देखा एंड उन्होंने बताया कि मेरा कंप्लीट PCL टीयर हुआ है, सीवियर नी इंजरी. देन उन्होंने मुझे सर्जरी सजेस्ट किया, ऑपरेट किया मुझे. ऑपरेशन जर्नी पूरी सक्सेसफुल रही एंड हॉस्पिटल स्टाफ भी काफ़ी अच्छा है एंड सब पोलाइटली रिस्पॉन्स देते हैं. ओवरऑल मेरा एक्सपीरियंस काफ़ी गुड रहा हॉस्पिटल में. या सर्व रुग्णांच्या चेहऱ्यावर एक छान सकारात्मक असं समाधान पाहायला मिळालं डॉक्टर. हे झालं टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरीचे सगळे पेशंट होते ना आणि ही रिप्लेसमेंट सर्जरी. जर दैनंदिन जीवनात आपण काही बदल केले तर नक्कीच आपण ऑर्थोपेडिक समस्यांपासून बचाव करू शकतो स्वतःचा. बिलकुल. असे कोणते बदल आपण सुचवाल आपल्या प्रेक्षकांना? सगळ्यात पहिले पेशंटनी नियमित व्यायाम करायला पाहिजे. त्यांचं वजन कंट्रोल ठेवायला पाहिजे.
दुसरं त्यांनी संतुलित आहार घ्यायला पाहिजे. आता संतुलित आहारमध्ये प्रोटीनयुक्त डाएटचा वापर जास्ती करायला पाहिजे. हिरव्या पालेभाज्यामध्ये पालक वगैरेचं सेवन जास्ती करायला पाहिजे. दुधापासून बनलेले जे पदार्थ असतात, दूध, दही हे पदार्थ किंवा पनीर ह्या गोष्टी पेशंटने जास्तीत जास्त सेवन करायला पाहिजे. तसेच थोडीशी झोप व्यवस्थित घ्यायला पाहिजे, स्ट्रेस कमी घ्यायला पाहिजे, हायड्रेशन जास्ती ठेवायला पाहिजे. आणि एक 40 नंतर आपला प्रत्येक 6 महिन्याला किंवा 1 वर्षामध्ये आपल्या हाडांची हेल्थ चेक करायसाठी, आपल्या हाडांचं आरोग्य चेक करण्यासाठी विटॅमिन D3 आणि डेक्झा स्कॅन नेहमी करायला पाहिजे. अगदीच, म्हणजे एकूणच काय तर आपली स्वतःची काळजी घ्यायला हवी आपण. डॉक्टर, आपल्या या वैद्यकीय कारकिर्दीत अशी एखादी केस असेल की जी प्रचंड गुंतागुंतीची होती, कठीण होती, पण ती आपण यशस्वीरित्या पार पाडली, आमच्याबरोबर शेअर कराल? बिलकुल. एक 17 वर्षाची मुलगी होती. मी रिसेंटली तिचं दोन्ही खुब्यांचं टोटल हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी केली. ॲक्च्युली तिला जन्मापासून हा प्रॉब्लेम होता, ज्याला आम्ही DDH म्हणतो, डेव्हलपमेंटल डिस्प्लॅशिया ऑफ द हिप. त्यामध्ये हिप जॉईंट हे प्रॉपरली डेव्हलप होऊ शकत नाही, त्यामुळे ती प्रॉपर चालू शकत नव्हती. तर त्या पेशंटचे मी दोन्हीही खुब्यांचे टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे दोन्हीही खुबे चेंज केले. आणि दुसरी केस मी अशी सांगेल की एक माझा पेशंट होता, जिला गुडघ्याला खूप जास्ती वाक होता. ती थोडंसं पण चालू शकत नव्हती, म्हणजे हार्डली 5 मिनिटाच्या वर चालू शकत नव्हती. तिचं शुगर चेक करण्याचं जे एक टेस्ट असते, तिला आपण HbA1c असं म्हणतो, ती अराऊंड 5.5च्या आतमध्ये तिची रेंज पाहिजे. ती अराऊंड 13-14 अशी गेली होती. तिचे नी खूप खराब होते. तिचे बायलॅटरल टोटल नी रिप्लेसमेंट केल्यानंतर, दोन्ही सांधे चेंज केल्यानंतर, दोन्हीही गुडघे चेंज केल्यानंतर तिचा आज HbA1c फक्त 6 आहे आणि ती प्रॉपरली चालू शकते, तिच्या रुटीन दैनंदिनी ॲक्टिव्हिटी करू शकते. आणि एकदम ॲक्च्युली नी रिप्लेसमेंट सर्जरी ही एवढी मॅजिकल आहे, त्याच्यामुळे तुमच्या बाकीचे जे होणारे आजार आहेत ते कमी होऊन जातात आणि पेशंटचं जे आयुष्य असतं ते वाढतं. आणि ज्या कोमॉर्बिड कंडिशन असतात, जसं हार्टच्या ज्या कंडिशन असतील किंवा शुगर, डायबिटीज हे जे आजार असतात, याचं प्रमाण थोडंसं कमी होऊन जातं. ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये होतात आणि पेशंटचं आयुष्य वाढतं. म्हणून आम्ही नी रिप्लेसमेंट सर्जरीला मॅजिकल सर्जरी म्हणतो. अगदीच. खरं तर हे सगळे उपचार यशस्वी होण्यासाठी रुग्णांनीही वेळेत आपल्याकडे येणं आवश्यक असतं. ऑर्थोपेडिक उपचारांमध्ये किती लवकर निदान होणं आवश्यक असतं डॉक्टर? ऑर्थोपॅडिक उपचारांमध्ये जर खर्च आणि वेळ वाचवायचा असेल तर पेशंटनी लवकर उपचार करणे आवश्यक आहे. एक्झाम्पल जसं आपण देऊ उदाहरण, की एखाद्या पेशंटला फ्रॅक्चर झालं असेल किंवा पेशंटला गुडघेदुखी असेल, त्याला आर्थरायटिस झाला असेल, जर तो वेळेवर डॉक्टरांचा सल्ला त्यांनी घेतला नाही तर त्याला सामोर जाऊन तो आजार क्रॉनिक होण्याची शक्यता असते आणि त्याला अपंगत्व होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑर्थोपॅडिक क्षेत्रामध्ये किंवा कोणताही आजार आपण घेतला, प्रत्येक आजारामध्ये इनिशियल स्टेजमध्ये ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पेशंटचा खर्चही वाचतो आणि वेळ पण वाचतो. अगदीच. डॉक्टर, लिगामेंट ऑपरेशनबद्दल आपण काय सांगाल? लिगामेंट बेसिकली गुडघ्यामध्ये 4 टाईपचे लिगामेंट असतात. जो फ्रंटचा जो लिगामेंट असतो त्याला आपण अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट किंवा ACL असं म्हणतो. जो बॅक साईडचा जो लिगामेंट असतो त्याला आपण पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट किंवा PCL असं म्हणतो. आणि साईडचे हे जे 2 लिगामेंट असतात त्याला LCL आणि MCL म्हणजे लॅटरल कोलॅटरल लिगामेंट आणि मीडियल कोलॅटरल लिगामेंट असं म्हणतो. बेसिकली 90 to 95% ज्या केसेस असतात त्या ट्रॉमॅटिक किंवा इजा झाल्यामुळे किंवा ॲक्सिडेंट झाल्यामुळे ACL लिगामेंट हा तुटला जातो. ॲक्च्युली ACL लिगामेंट जर मधातून तुटला असेल त्या केसमध्ये आपण ACL रिकन्स्ट्रक्शन नावाची सर्जरी करतो. ACL रिकन्स्ट्रक्शनमध्ये एक जे टेंडॉन जे असतात ते ज्या टेंडॉनचं बॉडीमध्ये काहीही काम नाही आहे असे टेंडॉन आपण त्यांच्या पेशंटच्या रुग्णाच्या स्वतःच्या बॉडीतले ते टेंडॉन हार्वेस्ट करतो किंवा काढतो आणि त्याला प्रिपेअर करून एक नवीन ग्राफ्ट आपण टाकतो.
त्याला आपण ACL रिकन्स्ट्रक्शन सर्जरी म्हणतो. ACL रिपेअर आपण केव्हा करतो, जेव्हा बोनी अवल्जन काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा हा लिगामेंट बोनसोबत तुटला असेल तर आपण याला फक्त फिक्स करतो, त्याला आपण ACL रिपेअर सर्जरी म्हणतो. फक्त तो बोनचा पार्ट आपण फिक्स करतो, त्याला आपण ACL रिपेअर सर्जरी म्हणतो. त्यावेळेस आपण ACL रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करत नाही. डॉक्टर, एकूणच गुडघ्यांचं खुब्यांचं आरोग्य हे कायम सुदृढ राहावं यासाठी आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? ॲक्च्युली मला असं वाटतं की कोणत्याही आजाराला हतबल होता कामा नये, कोणत्याही आजाराला घाबरू नये. याच्यासाठी इंग्रजीमध्ये एक खूप छान म्हण आहे, स्टिच इन अ टाईम सेव्ज 9. ॲक्च्युली कपडा जर थोडासा फाटला असेल तर त्याला वेळेवर आपण एक स्टिच दिला तर तो चांगला व्यवस्थित होऊन जातो. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तो अजून फाटत जातो आणि मग आपल्याला त्याच्यावर जास्ती टाके मारावं लागतात, त्याला जास्ती मेहनत घ्यावी लागते. तसंच आपल्या गुडघेदुखीवर पण आहे. जेव्हा आपल्याला इनिशियल लेवलला, स्टार्टिंगच्या लेवलला जर गुडघ्यांमध्ये पेन होत असेल किंवा कोणता पण ऑर्थोपॅडिकचा किंवा हाडांचा तुम्हाला आजार झाला असेल किंवा तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन आपल्या डॉक्टरकडे, आपल्या ऑर्थोपॅडिक सर्जनकडे जाऊन त्याचा लवकरात लवकर निदान करणं आवश्यक आहे, त्याच्या काही टेस्ट करणं आवश्यक आहे आणि त्या रोगांचं डायग्नोसिस करणं आवश्यक आहे. अगदीच बरोबर, एवढंच सांगेल. बरोबर आहे. जर आपल्या सर्व प्रेक्षकांमधील जर कोणी रुग्ण असतील किंवा त्यांना आपल्याकडून मार्गदर्शन हवं असेल या विषयावर तर ते आपल्याशी कुठे संपर्क साधू शकतात? मी रहाटे सर्जिकल हॉस्पिटल इथे दिवसभर असतो आणि बाकी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला, नागपूरमध्ये ईस्ट नागपूरला सर्जरी करायला जात असतो. माझा नंबर स्क्रीनवर तुम्हाला भेटेल. जॉईंट रिप्लेसमेंटचं जास्तीत जास्त प्रमाणात मी काम करतो. टोटल हिप रिप्लेसमेंट, टोटल नी रिप्लेसमेंट आणि लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन सर्जरीचं मी चांगल्यात जास्ती काम करतो. तर मला भेटायसाठी माझ्या वेबसाईट वगैरे इथे दिलेल्या आहेत, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर पण मी दिला आहे, कधीही तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. अगदीच आपण सांगितलं की रहाटे हॉस्पिटलमध्ये आपण असता, तिथे आपण कार्यरत आहात. हे हॉस्पिटल कसं सुसज्ज आहे वेगवेगळ्या सुविधांनी? हॉस्पिटलमध्ये कम्प्युटर नॅव्हिगेशन नावाची टेक्निक आहे, लॅमिनर एअरफ्लो OT आहे, सगळा स्टाफ वेल क्वालिफाईड आहे, हॉस्पिटल एकदम स्वच्छ आहे. म्हणजे नी रिप्लेसमेंटसाठी लागणारी जी सुसज्ज OT आणि क्लीन OT जे आम्ही म्हणतो, जे ऑपरेशन थिएटर, ते सगळं वातावरण आमच्या रहाटे हॉस्पिटलमध्ये आहे. अगदीच. मी सुरुवातीलाच आपल्याकडून जाणून घेतलं की आपल्याला ऑर्थोपेडिक आणि सांधे प्रत्यारोपण सर्जन बनण्याची प्रेरणा कुठून मिळाली. खरं तर आपल्या प्रेक्षकांमध्ये अनेक असे विद्यार्थी असतील किंवा पालक असतील ज्यांना आपल्या मुलांना हे सर्जन बनवायचं असेल भविष्यात, त्यांना आपण काय सल्ला द्याल? ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला समाजसेवेमध्ये काहीतरी करायचं असेल किंवा रुग्णसेवेमध्ये काहीतरी करायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करून, आता तर नीट आली आहे, जास्तीत जास्त अभ्यास करून चांगले मार्क्स पाडून आपण ह्या जी एक्झाम असते त्या क्रॅक करू शकतो. पण बेसिकली तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे, तुम्हाला समाजसेवेमध्ये इंटरेस्ट पाहिजे, तुम्हाला रुग्णसेवामध्ये इंटरेस्ट पाहिजे. तो तुमचा इंटरेस्टचा पार्ट आहे. ज्यांनाही असेल त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि या क्षेत्रात नक्कीच यावं. अगदीच. डॉक्टर, खरं तर सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा खुबेदुखी म्हणू शकतो आपण, ती म्हणजे वृद्धत्वाकडे जातानाच आपल्याला उद्भवते. पण आजकाल तरुणांमध्ये सुद्धा, म्हणजे असे काही तरुण पेशंट येतात, आपण 17 वर्षाच्या मुलीचं ही उदाहरण दिलं, मग आपल्याकडे तरुण पेशंट सुद्धा येतात या आजारांचे? येस, तरुण पेशंट पण येतात. ॲक्च्युली हिप जॉईंट जो असतो, हिप रिप्लेसमेंट आम्ही सर्जरी करतो, ती तरुण पेशंटमध्ये जास्ती आढळल्या जाते. अच्छा. ॲक्च्युली हिप जॉईंट हा एक बॉल अँड सॉकेट टाईपचा जॉईंट आहे. आपला जो खुब्याचा जो जॉईंट असतो, हिप जॉईंट खराब होण्याची बेसिकली 3-4 कारणं असतात. पहिलं मुख्यतः कारण असतं एव्हियन, ज्याला आपण अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो. दुसरं कारण असतं संधिवात, ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. तिसरं कारण असतं ते रुमॅटॉइड आर्थरायटिस. या 3 कारणामुळे बेसिकली हिप जॉईंट हे खराब होत असतात. तर अशा केसमध्ये आम्ही खराब झालेला सांधा चेंज करतो, तो बॉल आणि सॉकेट जो खराब होतो तो चेंज करतो आणि आम्ही त्याचं टोटल हिप रिप्लेसमेंट नावाची सर्जरी करतो. त्याच्यामध्ये आम्ही टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये सिरॅमिक ऑन पॉली नावाचं इम्प्लांट यूज करतो. पहिले लोक मेटल ऑन पॉली हे इम्प्लांट यूज करायचे, पण सिरॅमिक हे खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याची ड्युरेबिलिटी खूप जास्ती आहे.
म्हणून आजकाल मार्केटमध्ये सिरॅमिक ऑन पॉली हे इम्प्लांट खूप जास्ती प्रमाणात वापरलं जातं आणि त्याचे रिझल्ट खूप एक्सलंट आहेत. अगदीच. डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.